वी मेक बिझनेस विथ शिवाजी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजच्या भन्नाट अशी बिझनेस आयडिया जी की फक्त जे आपले खेड्यातील बंधू आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण अशी संधी आहे की कशा पद्धतीने आपण खेड्यातून आपला बिझनेस हा ग्रो करू शकतो, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे। आणि खेडं म्हणजे काय की जे तालुक्याचे ठिकाण आणि जो आपला ग्रामीण एरिया आहे त्या लोकांना टार्गेट करून मी या बिझनेस आयडिया आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। आणि निश्चितच 100% प्रॅक्टिकल अशा बिझनेस आयडिया आपण या व्हिडिओमध्ये विचार करत असतो की जे आपण 100% करू शकतो। थोडेफार प्रयत्नामध्ये आपण निश्चितच याच्यामध्ये यश मिळवू शकतो। तर तुमचा जास्त वेळ न घेता सरळ आपण आपल्या व्हिडिओकडे वळू। तर आपली पहिली जी बिझनेस आयडिया आहे ते म्हणजे की गहू प्रत्येकाच्या खेड्यापाड्यात प्रत्येक ठिकाणी जे गहू उत्पादक आपले शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की डायरेक्ट मार्केटमध्ये गहू न विकता सरळ त्याचं जर सॉर्टिंग करून एक व्यवस्थित जे दाल मिल मध्ये त्याचं जे डाय चेंज करून आपण चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचा गहू सेपरेट करून 30 किलोच्या पॅकिंग मध्ये वेगवेगळ्या ब्रँड त्यांच्याकडे पॅकिंग उपलब्ध राहते, त्याच्यामध्ये आपण पॅक करून 30 किलोचे हे जे गहू जे आहे हे जर मार्केटमध्ये जर आपण घेऊन जाऊ शकलो तर निश्चितच या माध्यमातून आपल्या गव्हाला हे 500-700 रुपये पर क्विंटल हे आपण जास्त त्याच्यामधून हे अर्निंग करू शकतो। सुवर्ण अशी संधी आपल्याला आहे। आणि जो गहू आपला 18 रुपये 20 रुपये किलोने जात आहे तो 27 रुपयापर्यंत आपण आरामात देऊ शकतो। निश्चितच या व्यवसायाच्या माध्यमातून कितीतरी लोक हे खूप सारे पैसे कमवत आहे। मी स्वतः सुद्धा माझ्या घरचा जो 50-60 क्विंटल गहू आहे तो या पद्धतीने हा विकलेला आहे। आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टीचा कुठेतरी पॉझिटिव्हली घेऊन विचार करायला हवा। निश्चितच या माध्यमातून आपण पैसे हे कमवू शकतो। यामध्ये दुसरी जो आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की आपण हेच जे गहू आहे 1-2 आटा चक्की आपण जर बसून त्या आटा चक्कीच्या माध्यमातून आपण जर याचा आटा बनवून चांगल्या क्वालिटीचं गहू सॉर्टिंग करून चांगल्या जे व्हेरायटी आहे 496 2496 या व्हेरायटी चा गहू आपण घेऊन जर पॅकिंग करून जर आपल्याला जर लोकांना देता आला तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगला स्कोप राहील। आणि जो आपण चांगल्या क्वालिटीचा गहू लोकांना देत आहे त्यामुळे आपले कस्टमर हे रिपीट राहतील। कारण की 496 व्हेरायटी अशी आहे की ज्याच्यामध्ये एकदम सॉफ्ट अशा पोळ्या आणि चांगल्या क्वालिटी जे आहे याच्यामध्ये हे कस्टमरला जाणवते। जे महिला आहे त्यांना ही व्हेरायटी खूप आवडणारी आहे आणि त्या माध्यमातून आपले हे परमनंट कस्टमर बनणार आहेत। आणि या माध्यमातून आपण आटा ब्रँड हा सुद्धा चांगल्या पद्धतीने आपला तयार करू शकतो। निश्चितच या गोष्टीचा कुठेतरी आपल्या लोकांनी विचार करायला हवा अशी मी सर्वांना विनंती करतो। त्यानंतर वळू आपण दुसऱ्या बिझनेस आयडियाकडे, तो म्हणजे हेअर सलूनचा व्यवसाय। तुम्हाला वाटत असेल की हेअर सलून मी तुम्हाला काही दाढ्या कटिंग करण्यासाठी सांगत नाहीये, तर याच्यामध्ये 2 मॉडेल आहे। पहिलं मॉडेल हे आहे की आपण एखादं शॉप जे आपलं स्वतःचं शॉप असेल किंवा कसं पॉसिबल होईल रेंटवर वगैरे किंवा जे काही नगर परिषदचे वगैरे शॉप आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला जो सेटअप तयार करायचा आहे, हेअर सलूनचा जो सेटअप आहे जो डेकोरेशन आहे तो आपल्याला एकदा करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये एक 4-5 चेअरची अरेंजमेंट आपल्याला त्या शॉपमध्ये करायची आहे, जेणेकरून जे काही कारागीर असतील ते कारागीर स्वतः त्यांचं स्वतःचं शॉप टाकण्याची ज्या लोकांची परिस्थिती नाही आहे ते लोक तुम्हाला 500-700-1000 रुपयापर्यंत या चेअरचा रेंट देऊन ते त्या ठिकाणी आपला व्यवसाय करतात। आणि निश्चितच त्याच्या माध्यमातून आपण 2,500-3 हजार रुपये हे डेली आपण कमवू शकतो। आणि महिन्याला 90-1 लाखापर्यंत आपण आरामात या व्यवसायामधून कमवू शकतो। दुसरा याच्यामधला मॉडेल असा आहे की तुम्ही तुमच्या जे कारागीर आहे, जे वेल ट्रेन कारागीर आहे, जे बाहेर ठिकाणी बरेचसे अवेलेबल राहतात, आता लेडीज सुद्धा या व्यवसायामध्ये उतरलेल्या आहेत, तर बरेचसे नेपाळी वगैरे आहेत जे वेल ट्रेन आहेत, तर हे लोक सुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी तुम्ही घेऊन येऊ शकता आणि लोकांना चांगली सर्व्हिस देऊन या व्यवसायाच्या माध्यमातून लाख रुपये महिना हा तुम्ही सहज हे कमवू शकता। याचा तुम्ही कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे। आणि खरोखर खूप चांगलं असं संधी आहे आणि निश्चितच हा चालणारा असा व्यवसाय आहे। आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आपण लाखो रुपये कमवू शकतो। आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। त्यानंतर वळू आपल्या तिसऱ्या बिझनेस आयडियाकडे। तिसरी बिझनेस आयडिया आहे आता ई रिक्षाचा ट्रेंड हा सगळीकडे वाढत आहे आणि ई रिक्षा हे जे आहे खूप चांगला असा संधी आपल्यासाठी आहे। कमीत कमी ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा कमी आहे आणि एक्सपेन्सेस सुद्धा कमी आहे। तर इन्व्हेस्टमेंट सुद्धा 1-1.25 लाखापर्यंत 1.5 लाखापर्यंत चांगल्या
ई रिक्षा आपल्याला मिळून जाते. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रेट आहे, पण आपण याचं चांगल्यात चांगला जो राहील तो आपण डिसिजन घेऊ शकतो. तर हे आपल्याला वैयक्तिक साठी सुद्धा पण चांगलं आहे. जर तुमच्या इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी जर जास्त असेल तर आपण या माध्यमातून 4-5 किंवा 2-3 जरी ई रिक्षा आपण घेऊन शकलो आणि ते आपण जर रेंटवर दिल्या तर 500-1000 रुपये रेंट आपल्याला सहज कुणी सुद्धा याचा देऊ शकते. 500 रुपये डेली जरी म्हटलं तरी 15,000 रुपये प्रमाणे एका वर्षामध्ये आपला हा ई रिक्षा जो आहे तो आपला मागे पडून जाते. तर याचा कुठेतरी आपण विचार करायला हवा. त्यानंतर याच्याशी संलग्नित एक जो व्यवसाय तो म्हणजे बॅटरी चार्जिंग. आता सगळीकडे ई रिक्षा, ई सर्व्हिसेसचा जो ट्रेंड आता उभा झालेला आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात मेजर जो फॅक्टर आहे तो म्हणजे बॅटरी. त्यामुळे बॅटरी चार्जिंग करण्यासाठी पॉइंट आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसत नाही आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी बॅटरी स्वाईपची एक मशीन येते की जे आपण जनरली जे लोकलमध्ये बॅटरी चार्ज करतो तो याच्यासाठी बराचसा वेळ आपल्याला द्यावा लागतो. आणि या बॅटरी स्वाईपच्या मशीन मध्ये आपण अत्यंत कमी वेळामध्ये बॅटरी चार्ज करू शकतो. आणि पर चार्जिंगचे 70-80 रुपये हे लोक घेतात. दिवसभरात तुम्हाला 4-5 कस्टमर जरी मिळाले तरी 400-500 रुपये रोज. फक्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त चार्जिंगचा तो जो मशीन आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती निश्चितच अगदी कमी टाइम मध्ये ती तुमची मशीन ही तुम्ही वेगळी करू शकता. म्हणजे त्याचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ते तुम्ही कमवू शकता आणि लाईफ टाइम साठी हा चालणारा बिझनेस आहे आणि फ्युचरमध्ये याच्यामध्ये डेव्हलपच होणार आहे. आणि सोबत आपण बॅटरी सेल वगैरे बाकी ऑप्शन आहेत. बरेचसे असे डिस्ट्रीब्युटर आहे जे तुमच्याकडे फक्त बॅटरी आणून ठेवतात आणि सांगतात की हे सेल झाल्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे द्या. तर ही सुद्धा एक चांगली संधी आहे. याचा सुद्धा आपण कुठे ना कुठे विचार हे करायला पाहिजे. बिझनेस आयडिया शॉप कॅटेगरी मधली आहे. तर शॉप मध्ये आपण कोणतं असं शॉप चालू करू शकतो की ज्याच्यामध्ये जास्त मार्जिन राहील. तर मार्जिनच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर प्लॅस्टिक शॉप. कारण की आज कितीतरी वस्तू आहे, बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की जे प्लॅस्टिक मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर प्लॅस्टिक मध्ये असं आहे की ज्याच्यामध्ये 100 ते 150%, 200% पर्यंत मार्जिन आहे. त्यामुळे आपण असेच व्यवसाय करणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला चांगले असे मार्जिन मिळतील. तालुक्याच्या ठिकाणी आपण जर टाकलं तर एकदम छोट्या छोट्या गोष्टीपासून तर कितीतरी असे प्रोडक्ट्स आहे की जे आपण त्यामध्ये करू शकतो. आणि त्यासोबतच आपण त्याच्यामध्ये टॉईज, जे मुलांचे जे खेळणे आहे तर खेळण्याचं सुद्धा आपण, कारण की एवढा मोठा बिझनेस आहे की प्रत्येक लोक आज स्वतःसाठी कॉम्प्रोमाइज करतील पण मुलांसाठी कुठेही काही कमी पडू देत नाही. त्यामुळे मुलांच्या दृष्टीनं टॉईज शॉप जे आहे सगळ्यात भन्नाट असं जबरदस्त अशी आयडिया आहे. कारण की यामध्ये एवढं मार्जिन हे जे आपल्याला कोणत्याच प्रोडक्टमध्ये, कोणत्याच बिझनेसमध्ये आपल्याला एवढं पाहायला मिळत नाही. एवढं मार्जिन टॉईज मध्ये आहे. कारण की एक 10 रुपयाचा प्रोडक्ट 50 रुपयाला आपण विकू शकतो. आणि आपल्या मुलाच्या प्रेमामध्ये अडकून हे सगळे पालक जे आहे त्यासाठी कुठेही मागे पुढे पाहत नाही. तर निश्चितच आपण टॉईज शॉपचा आणि प्लॅस्टिक शॉप हे मर्ज जरी केलं, तुम्ही एकत्र जरी ठेवलं तरी चालते. पण जबरदस्त अशी बिझनेस आयडिया आहे. त्यासोबत तुम्ही क्रॉकरी वगैरे जोडून एक नंबर तुम्हाला जो रिस्पॉन्स या व्यवसायामध्ये मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच हे जे मी आज तुमच्यापर्यंत बिझनेस घेऊन आलेलो आहोत तर खूप जशा जबरदस्त बिझनेस आयडिया आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठला तरी पॉझिटिव्ह विचार करून आपलं ऍक्शन घेणं हे महत्वाचं आहे. कारण की ज्या दिवशी आपण ऍक्शन घेतो त्या दिवशी आपलं 50% काम हे झालेलं असतं. त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला, एवढं तुम्ही सगळेजण प्रेम देता त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन बिझनेस आयडिया तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे आणि प्रॅक्टिकल बिझनेस आयडिया. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद.